नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये। तर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये दडलेल्या अशा एका ठिकाणी निघालो आहे, ते म्हणजे कमळभैरवनाथ। टाकऱ्याजवळ असलेल्या कमळभैरवनाथ या मंदिरामध्ये आपण आत्ता निघालो आहे। तर आत्ता आपण आहे खुले नाट्यगृह इस्लामपूर हायस्कूल शाळेसमोर, जो मेन रोड आहे त्या ठिकाणी। इथून आपण आत्ता 7 किलोमीटर अंतर पार करत आपण निघणार आहे कमळभैरवनाथ या देवस्थानाच्या दर्शनासाठी। तर चला तर मग आपण भेटूया कमळभैरवनाथच्या पायथ्याशी। नमस्कार, परत एकदा आपण भेटलोय। आपण आत्ता आलोय पायथ्याला, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य या ठिकाणी। तर इथून वरती बघितलं तर थोड्या अंतरावर आहे सगळ्यांचं। आता आम्ही वरती जायचा प्लॅन करतोय, तर चला तर मग निघूया। आता मधल्या टप्प्यात त्या देवीच्या पायथ्याशी चालू आहे। खाली बघू शकता, एकदम असा चढ असा जुन्या पद्धतीनं आहे। पायऱ्या वगैरे तर काही सुद्धा नाही आहे, सगळ्यात जुन्या त्यानं खडा असा डोंगर आपण चढत मध्यांपर्यंत आलेलो आहे। दमलेला आहे खूप, अजून थोडा आता राहिलेला आहे। फायनली आपण पोहोचलोय कमळभैरवनाथच्या मंदिराजवळ। तुम्ही बघू शकता इथे एक गुहा आहे। गुहामध्ये एक पाण्याचे डोह आहेत, जे एवढ्या उंच डोंगरावरती निर्माण झालेत। या इथल्या गुहांमध्ये पाण्याचा पाझर सुद्धा आहे, पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध आहे या ठिकाणी।
तसेच इथे एक शिवलिंग सुद्धा आहे. पूर्णपणे असा डेंजर असा रोड आहे. हा रोड म्हणजे वाट आहे. छान आणि मस्त वाटत आहे. गुहेतनं बाहेर पडलेलो आहे आम्ही. आणि आम्ही आता एक 6 जण वर आलोय आणि 2 जण अजून खालीच आहेत. ते बघूनच म्हणजे बास तुम्ही वर जावा, आम्ही थांबतो. 3 जण सॉरी खाली आहेत. आणि आम्ही असं वर मस्त आलेलो आहे. एकदम भारी वाटत आहे. छान मस्त असं नदी असं जात आहे. कृष्णामाई आहे इथं आमची इस्लामपूर, नवेखेड, ताकारी अशी परिसरातली मस्त कृष्णामाईचं दर्शन प्लस हा व्ह्यू एकदम अतिशय सुंदर असा आहे की परत हे नजारा न मिळण्यासारखा आहे. आपण कमळ भैरव डोंगरावरती आलेलो आहोत आणि खूप उंचावरती आम्ही आलेलो आहे. सगळे खूप भारी वाटले इथं आल्यामुळे. चला मग आता आपण परतीच्या तर मित्रांनो, आम्ही कमळ भैरवनाथच्या वरती डोंगरावर जाऊन खाली उतरून आलेलो आहे. खूप एन्जॉय केला. खूप मस्ती मज्जा करत हा पूर्ण ट्रेकिंगचा दौर आम्ही कंप्लीट केलेला आहे. तुम्ही अवश्य एकदा कमळ भैरवनाथला व्हिजिट करा. तसेच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. चला मग आपण भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.